करवीर पंचायत समितीची मासिक सभा विविध विभागांच्या अनागोंदी कारभारावरून चांगलीच वादळी ठरली। गिरगाव पाणीपुरवठा योजनेची फाईल जिल्हा परिषदेतून तब्बल 5 वेळा गायब झाल्याचा खळबळजनक आरोप सदस्य अनिल म्हेत्रे यांनी केला। तर कुरुकली शाळेचं स्ट्रक्चरल ऑडिट अधिकाऱ्यांना गेट बाहेर उभं राहूनच उरकल्याचा गंभीर आरोप सभापती साताप्पा पाटील यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली होती। सभापती साताप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली करवीर पंचायत समितीची मासिक सभा विविध विभागांच्या कारभारावर उठलेल्या वादळामुळे चांगलीच गाजली। गिरगाव पाणीपुरवठा योजनेची फाईल जिल्हा परिषदेतून तब्बल 5 वेळा गायब झाल्याचा गंभीर आरोप करत अनिल म्हेत्रे यांनी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केला। तर कुरुकलीतील शाळेचं स्ट्रक्चरल ऑडिट अधिकाऱ्यानं गेट बाहेर उभं राहूनच पूर्ण केल्याचा आरोप स्वतः सभापती साताप्पा पाटील यांनी केला। याशिवाय कुडित्रे जलजीवन योजनेसह अनेक गावातील पाणीपुरवठ्याची कामं अपूर्ण असल्याबद्दल सभागृहानं नाराजी व्यक्त केली आणि थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पथक स्थापन करण्याची मागणी करण्यात आली। दुसरीकडे मलदेवाडी आणि अर्डेवाडी इथं शिक्षकांच्या बदल्यांमुळे एकही शिक्षक शिल्लक नसून या शून्य शिक्षकी शाळांमुळे संतप्त पालक शाळांना कुलूप ठोकण्याच्या तयारीत असल्याचं सांगत गैरहजर शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी बळीराम कळके यांनी केली। उपसभापती दीपाली पाटील यांनी महिला सदस्यांना गेल्या 5 महिन्यांपासून पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची मागणी केली। यासोबतच पशुधनाचं लसीकरण वेगानं करणं, 16 टन मका बियाणं वाटपाची माहिती देणं, खासगी शाळांची चौकशी करणं, रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवणं आणि पाणंद रस्त्यांची कामं देणं अशा विविध मागण्यांवरून सदस्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। अखेर गैरहजर राहणाऱ्या आणि अपुऱ्या माहितीसह येणाऱ्या अधिकाऱ्यांना सभापतींनी कडक शब्दात सुनावलं।